संगमनेर तालुका पंचायत समिती कार्यालयातील एका अधिकाऱ्यास सोमवारी मारहाण झाली। या प्रकरणानंतर मारहाण करणाऱ्या माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या चुलत भावासह इतर 6 ते 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। त्यानंतर ज्या व्यवस्थापकाला मारहाण झाली त्याने महिलेचा विनयभंग केल्याचा अदखलपात्र गुन्हाही दाखल करण्यात आला। या प्रकरणाने राजकीय वळण घेतल्याने त्याची राज्यभर चर्चा सुरू झाली। ही मारहाण का झाली व या मारहाणीची दुसरी बाजू काय आहे हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24 नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस। हा प्रकार सोमवारी दुपारी 2:15 वाजेच्या सुमारास घडला। प्रकार घडल्यानंतर काहींनी तो तत्काळ सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर एकच चर्चा रंगली। माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे चुलत बंधू शरद उर्फ नाना थोरात हे या मारहाणीत मुख्य आरोपी असल्याने हा व्हिडिओ राज्यभर फॉरवर्ड करण्यात आला। सोमवारी हे प्रकरण चर्चेत राहिलं। ज्यांना मारहाण झाली ते तालुका अभियान व्यवस्थापक नंदलाल पोपटराव कोकाटे यांनी शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे। ते पंचायत समितीमधील त्यांच्या कक्षात काम करत होते। एका CRP महिलेविषयी तक्रार असल्याने गटविकास अधिकाऱ्यांनी त्या महिलेला नोटीस दिली होती। त्यास उत्तर न दिल्याने संबंधित महिलेचे मानधन थांबवले गेले। सोमवारी आपण काम करत असताना शरद नाना थोरात आणि त्या महिलेचे पती कार्यालयात आले। तेव्हा शरद थोरात यांनी महिलेला मानधन का दिले नाही अशी विचारणा केली। त्यावर त्यांच्याविषयी तक्रार असल्याने गटविकास अधिकाऱ्यांनी नोटीस दिलेली आहे। मात्र नोटिसीला उत्तर न दिल्याने मानधन रोखून धरले असल्याचे सांगितले। तेव्हा थोरात यांनी आम्ही खुलासा देणार नाही, तुम्हाला काय करायचं ते करून घ्या असे म्हणाले। यावरही त्यांना समजून सांगत असताना याचा राग आल्याने थोरात यांनी डोक्यात चापटीने मारले। तेव्हा कार्यालयातील सहकाऱ्यांनी वाद सोडवला। 15 ते 20 मिनिटांनी 7 ते 8 जण आपल्या कार्यालयात घुसले। त्यांनी आपल्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली। दमदाटी करून तू शरद नाना थोरातला ओळखत नाही का, तुला काय करायचंय ते कर, बघून घेतो असे म्हणून पुन्हा मारहाण केली। या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी शरद नाना थोरात, अभिषेक थोरात, ऋषिकेश थोरात, अक्षय भालेराव, शिवामृत भोकरे व इतर 4 ते 5 अनोळखी व्यक्तींवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला। या प्रकरणाची दुसरी बाजूही समोर आली। एका CRP महिलेने माझे मानधन का रोखले अशी विचारणा कोकाटे यांच्याकडे केली होती। मात्र त्याकडे दुर्लक्ष करून नंदलाल कोकाटे यांनी वाईट बोलून दमदाटी करत धमकी दिली। आपला विनयभंग केल्याचीही या महिलेची तक्रार होती। या तक्रारीनंतरच शरद थोरात यांनी या अधिकाऱ्याला मारहाण केल्याचे थोरातांच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे होते। या प्रकरणी CRP महिलेने दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी कोकाटे यांच्यावर अदखलपात्र गुन्हा नोंद केला। हा गुन्हा दाखल करताना या महिलेला ताटकळत बसावे लागले असा आरोपही झाला। त्यानंतर मंगळवारी बचत गटाच्या महिला व काही राजकीय महिला पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन केले। सोमवारी या महिलेला पोलीस ठाण्यात ताटकळत बसून ठेवूनही पोलिसांनी तिचा गुन्हा दाखल केला नसल्याचा आरोप या महिलांनी केला। अखेर मंगळवारी NC दाखल केल्यानंतर हे आंदोलन थांबले। मंगळवारी हा प्रकार पोलीस ठाण्यात सुरू असतानाच गटविकास अधिकाऱ्यांसह सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले। संसाधन व्यवस्थापकाला मारहाण झाल्याने अधिकारी सुरक्षित नाहीत असा सर्वच कर्मचाऱ्यांचा सूर होता। अधिकाऱ्यांना मारहाण करणं योग्य नाही या नाराजीतून हे आंदोलन करण्यात आलं। तर या प्रकरणाला राजकीय रंगही चढला। पंचायत समितीतील काही अधिकारी महिलांशी गैरवर्तन करण्यात येत असल्याचा आरोप माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्यासह इतर महिलांनी केला। तर अधिकाऱ्यांना दमदाटी होत असल्याचे थोरात विरोधकांचे म्हणणे होते। या प्रकरणात राजकारण आल्याने गेल्या 2 दिवसांपासून हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले। मित्रांनो, तुम्हाला या विषयावर काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात नव्या विषयावर, तोपर्यंत सप्रेम नमस्कार।